प्रभूची प्रार्थना मत्ते 6:1-15. सावधान, लोकांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी आपल्या धार्मिक कार्याचं प्रदर्शन करू नका, नाहीतर तुम्ही आपल्या स्वर्गीय पित्याच्या बक्षिसापासून वंचित राहाल. जेव्हा तुम्ही दान देता तेव्हा याचा गाजावाजा करू नका. ढोंगी सभास्थानात आणि रस्त्यावर असंच करतात, ज्यामुळे लोकांनी त्यांची स्तुती करावी. मी तुम्हाला सांगतो की ते आपलं प्रतिफळ पावलेले आहेत. जेव्हा तुम्ही दान देता तर तुमचा डावा हात काय करतो हे उजव्या हातास कळता कामा नये. तुमचं दान गुप्त असावं आणि तुमचा पिता जो सर्व काही पाहतो तुम्हास प्रतिफळ देईल. ढोंगी लोकांसारखी प्रार्थना करू नका. त्यांना सभागृहात आणि चौकावर उभं राहून प्रार्थना करणं आवडतं, ज्यामुळे लोकांनी त्यांना पाहावं. मी तुम्हा लोकांना हे सांगतो, ते आपलं प्रतिफळ पावलेले आहेत. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा आपल्या खोलीत जाऊन दार बंद करा आणि एकांतात आपल्या पित्याशी प्रार्थना करा. तुमचा पिता जो एकांतातही पाहतो तुम्हाला प्रतिफळ देईल. प्रार्थना करते वेळी गैर यहुद्यांसारखी बळबळ करू नका. ते समजतात की मोठी मोठी प्रार्थना केल्यानं आमची प्रार्थना ऐकली जाईल. त्यांच्यासारखे होऊ नका. तुम्ही मागण्याच्या पूर्वीच तुमचा पिता जाणतो की तुम्हाला कोणत्या कोणत्या वस्तूची गरज आहे. तर प्रार्थना अशी करावी: स्वर्गातील आमच्या बापा, आपलं नाव पवित्र मानल्या जावं, आपलं राज्य हो, आपली इच्छा जशी स्वर्गात पूर्ण होते तशीच पृथ्वीवर पण हो. आज आम्हाला एवढं भोजन दे जितकं आवश्यक आहे. आमचे अपराध क्षमा कर, ज्या प्रकारे आम्ही आपल्या अपराध्यास क्षमा केली आहे. आम्हास परीक्षेत आणू नकोस, परंतु वाईटापासून वाचव. जर तुम्ही इतरांचे अपराध क्षमा कराल तर तुमचा स्वर्गीय पिता देखील तुम्हाला क्षमा करेल. जर तुम्ही दुसऱ्यांना क्षमा करणार नाही तर तुमचा स्वर्गीय पिता देखील तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही.